हाय हॅलो, तुम्हाला सांगितलं होतं पुढच्या व्हिडिओमध्ये शूट करताना तुम्हाला नक्कीच व्हिडिओ शेअर करेल. तर हा थोडासा मोठा व्हिडिओ आहे, छान असा व्हिडिओ शूट केलेला आहे, तुम्ही नक्की बघा. अस्मिता इथं रेडी होऊन येत होती आणि म्हटलं तिला चला आपण छोटंसं शूट करूया, फोटोशूट आपलं पत्रिकेचं. खूप काही डेकोरेशन वगैरे करतात, खूप काही छान असं करतात, पण तितका वेळ नव्हता कारण मला पण घरी जायचं होतं परत. त्याच्यासाठी मग अस्मिताला छोटेसे असे इथं डेकोरेशन केलं, पत्रिकेचं छान असं व्यवस्थित ठेवून डेकोरेट वगैरे छान असं केलं आणि त्याचं पूजन वगैरे तिला करायला लावलं. अगोदर मी केलं होतं पण तिला पण करायला लावलं आणि मस्त असं पूजा वगैरे तिने केली आणि फोटोज वगैरे तिचे काढले. तर छान अशी ती रेडी पण झाली होती, सिंपल अशी. तर ही अशा पद्धतीने छान अशी पत्रिका तयार केलेली आहे. तुम्हाला ती दाखवेलच, खोलून पाहू शकता तुम्ही. अगोदर गणपतीचं त्याचं छान असं पूजन केलं होतं आणि त्यानंतर पत्रिकेचं पूजन केलं आणि पत्रिका पण केली छान अशी. नंतर इथं हसी मजाक चालला होता, त्याच्यामुळे ती काही एवढी व्यवस्थित दाखवत नव्हती, पण तिला म्हटलं नको सगळ्यांना आपल्या फॅमिलीला दाखव. तर मग दाखवली. तर मग पाहू शकता तुम्ही इथं इंटरला असं मनोज दादा चरंगे पाटले यांचा फोटो आहे, त्या कारण त्यांची उपस्थिती आहे लग्नाला. आणि ही एक साईडनी विशालचा आहे, एक साईडनी शिवाजी महाराजांचा आहे आणि आतमध्ये नावं वगैरे लिहिलेले आहेत, नवरा नवरीचा फोटो आहे. आणि तर मस्त असं छान असं पूजन वगैरे केलं गणपती बाप्पाचं. आणि तांदूळ वगैरे टाकून अक्षदा वगैरे फूल वगैरे वाहून हळदी कुंकू वगैरे वाहून आम्ही दोघींनी पण छान असं गणपती बाप्पाचं पूजन करून पत्रिकेचं पूजन करून छान असं व्हिडिओ पण केलेला आहे आपल्या इंस्टाग्रामवरती. ज्योती सुरवसे 3152 अशी इंस्टाग्रामची आपली ID आहे. तिथं व्हिडिओ छान छान असे पोस्ट करत असते मी. तर छान असे तिथं व्हिडिओ केलेले आहे, तेच व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवरती सुद्धा पाहायला मिळतील. आणि अशी छान अशी पत्रिका आहे, खूप छान अशी डिझाईन पत्रिका मी केलेली होती मस्त. आणि पाहू शकता तुम्ही ही अशा पद्धतीची आहे पत्रिका लग्नाची. तर पहिली पत्रिका गणपतीचं पूजन करून देवाला वगैरे ठेवली जाते. तर पहिली पत्रिकेचं पूजन केलं आणि पाहू शकता त्याच्यामध्ये नावं वगैरे छान अशी लिहिलेले आहेत. सुरुवातीला ती इंटरलाच आपलं गणपती बाप्पाचा फोटो आहे, विशाल गणपतीचा. उघडल्याच्या नंतर दिसतो, आतमध्ये सुद्धा विशाल आपले गणपतीचा फोटो आहे आणि विशालचा सुद्धा फोटो आहे, माझ्या विशूचा सुद्धा, आणि नवरा नवरीचा सुद्धा फोटो आहे. तर खूप छान अशी डिझाईन केली होती पत्रिका. आता त्या पत्रिकेचं पूजन केलेलं होतं, तर तिला म्हटलं तीच पत्रिका आपली देवाच्या मंदिरामध्ये ठेव घरामधल्या. तर मग ते देवाला ती पत्रिका ठेवत होती. तर मग छान असं तिथं पण तिचं शूट वगैरे केलं. देवाला पत्रिका ठेवून तिला नमस्कार वगैरे करायला सांगितला, दर्शन वगैरे घ्यायला सांगितलं आणि छान असं मग तिने दर्शन वगैरे घेतलं. तर तिकडे कपडे पडलेले होते, तर मग ती कपडे ती तिकडे ढकलत होती. तर छान असं तिथं दर्शन वगैरे घेतलं तिने. आणि पहिली पत्रिका देवाच्या देवाऱ्यावर ठेवली जाते आमच्या इथं. नंतर मग आपली म्हणजेच देवालाच गणपती वगैरे सगळ्यात गणपतीला देवाला आपले देवाऱ्या म्हणजे कसं आपल्या घरातल्या मंदिरामध्ये सगळेच देव असतात, तर त्यासाठी. तर मग छान अशी पत्रिका ठेवली. नंतर आम्ही दोघींनी पण एकमेकींना हळदी कुंकू लावलं. तर आता इथं काही आम्ही जास्त बायका वगैरे नव्हत्या बोलवल्या, घरच्या घरीच दोघींनीच शूट केलं होतं छान असं. तर मग म्हटलं चला तिचं ऑक्शन वगैरे करून घेते आता छान असं, हळदी कुंकू लावून वगैरे अक्षदा टाकले, फुलं टाकले. इथं हसी मजाक चाललं होतं आमचं. आणि मग तिने माझं दर्शन घेतलं. तिला म्हटलं चला आता सगळ्यांचं दर्शन घे, मोठ्यांचं सुद्धा. तिने तिच्या काकांचं पण पाया पडली, मम्मीच्या पण पाया पडली. आणि तिला नंतर मग पप्पाचं पण पप्पांना पण नमस्कार करायला लावला, दर्शन घ्यायला लावलं. आणि छान अशी तिथं पण फोटो वगैरे तिचा काढला. तर आज आमच्या दाजींची खूप आठवण येत होती आम्हाला, कारण त्यांचा वाढदिवससुद्धा होता आज. हे किती 20 जानेवारी आहे आणि त्यांचा वाढदिवससुद्धा होता. मग तिला नमस्कार वगैरे करायला लावला आणि सगळ्यांना नमस्कार करून झाल्याच्या नंतर मग तिचे देवाचे ते पाया वगैरे पडले, नमस्कार केले. तिथं पण फोटो काढले तिचे आणि छान असं फोटोशूट पण केलं. तर साधा सिंपल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.